गावातील प्रेमकथा। गावातल्या शांत वातावरणात एक सुंदर प्रेमकथा सुरू झाली। ती कथा होती माधुरी आणि विनायक यांची। माधुरी गावातल्या एका गरीब कुटुंबात जन्मली होती, पण तिच्या चेहऱ्यावर असलेली सौम्यता आणि हसतमुख व्यक्तिमत्व यामुळे ती सर्वांमध्ये प्रिय होती। तिचं घर शेतात होतं आणि ती रोज शेतात आईसोबत काम करत असे। दुसरीकडे विनायक हा गावातल्या सरपंचांचा मुलगा होता। त्याचं घर एका मोठ्या वाड्यात होतं आणि त्याची जीवनशैली मोठ्या सुखसोयींनी भरलेली होती। माधुरी आणि विनायक एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते, पण कधीही विशेष संवाद झाला नव्हता। एक दिवस गावात मळा धुण्याची कामं सुरू होती आणि गावातील सर्व लोक एकत्र आले होते। त्या दिवशी एक अनोखी घटना घडली। विनायक मळा धुण्याच्या कामात मदत करत होता आणि अचानक त्याने माधुरीला पाहिलं। तिच्या चेहऱ्यावर असलेली ताजगी, तिचं आपुलकीने भरलेलं हसणं आणि तिचं साधं पण आकर्षक रूप त्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन गेलं। त्याच्या मनात तिच्याकडे आकर्षण निर्माण झालं। तो थोड्या वेळातच माधुरीकडे गेला आणि तिच्याशी संवाद साधला। त्याने तिला विचारलं, तुम्ही मळा धुण्याच्या कामात मदत का करत आहात? माधुरी हसत म्हणाली, आम्ही शेतकऱ्यांचे काम आहे, त्यामुळे आमचं कर्तव्य आहे। विनायक तिच्या या साधेपणामुळे प्रभावित झाला। त्या दिवशी त्याच्या मनात एक नवीन विचार आला। तिला चांगल्या प्रकारे ओळखायला पाहिजे, असं त्याला वाटलं। तो पुढील काही दिवस माधुरीशी बोलू लागला। त्याने तिच्या कुटुंबाच्या कष्टांची आणि तिच्या जीवनातील साधेपणाची प्रशंसा केली। हळूहळू त्या दोन हृदयांत एक सुंदर बंध तयार झाला। माधुरी देखील विनायकच्या व्यक्तिमत्वाला आवडायला लागली। त्याची निस्वार्थ मदत, त्याचा आदर्श जीवन आणि त्याचा आपल्या कुटुंबाच्या प्रति प्रेम तिला आकर्षित करत होतं। 2 हफ्त्यांनी एक दिवस विनायकने माधुरीला आपल्या प्रेमाची कबुली दिली। त्याचं मन त्या मळ्याच्या कामात व्यस्त असताना हळूच त्याने तिच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं। माधुरी थोडी जरी संकोचली होती, पण विनायकच्या प्रेमपूर्ण शब्दांनी तिच्या हृदयाला ओलावा दिला। ती म्हणाली, माझ्या जीवनात प्रेमाच्या या सुंदर क्षणांची आवश्यकता होती। दोघांचं प्रेम सार्थ ठरलं आणि त्यांचा प्रेम प्रवास सर्वांच्या लक्षात आला। गावातील लोक देखील या प्रेमाची प्रशंसा करू लागले। माधुरी आणि विनायक यांनी आपली जीवनसाथ निवडली आणि त्यांचा विवाह एका ध्वजारोहणाच्या सारखा सामूहिक आनंदाने पार पडला। प्रेमाच्या आणि कष्टांच्या गोड गोष्टींनी भरलेल्या या प्रेमकथेने संपूर्ण गावाला एक नवा संदेश दिला, की प्रेम हे केवळ दिसण्यावर नाही, तर आपल्या हृदयाच्या गाभ्यातल्या भावनांवर आधारित असायला पाहिजे।